इचलकरंजी जवळ खोतवाडी इथं आर्थिक व्यवहारातून डबल मोका कारवाई झालेल्या पिंटू रॉय यांच्यासह 15 जणांनी एकाला विटा, काठी, दारूच्या बाटल्यांनी मारहाण केली। या मारहाणीत इस्माईल शेख जखमी झाला। त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इचलकरंजीतील शहापूर इथं राहणाऱ्या इस्माईल शेख याला सराईत गुन्हेगार पिंटू रॉय यानं जमीन व्यवहारात आगाऊ रक्कम दिली होती। मात्र व्यवहार पूर्ण झाला नसल्यानं रॉय याला शेख यानं पैसे परत दिले होते। तरीही रॉय हा शेख याला सतत त्रास देऊन पैशाची मागणी करत होता। एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शुक्रवारी रात्री रॉय आणि शेख जेवायला एकत्र आले होते। यावेळी दोघांमध्ये पुन्हा पैसे मागणीवरून वाद झाला। या वादानंतर शेख याची दुचाकी अडवून विटा, काठी, दारूच्या बाटल्यांनी शेख याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। काही नागरिकांनी हा वाद सोडून जखमी शेख याला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। या मारहाणीवेळी गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची चेन, महागडं घड्याळ आणि रोख 7,000 रुपये गहाळ झाल्याचं इस्माईल शेखनं पोलिसांना सांगितलं। त्याच्या जबाबावरून पोलिसांनी पिंटू रॉय याला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे।